कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव शिंदो नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाचे नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धोरे भरून राहो नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल क्षणोक्षणा हाचे करावा विचार तरावया पार भव शिंदो नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान महायोग पिटे तटे भीमरथ्यं वरुण पुंडलिकाय दातून मुनींद्र समागष्टतिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करो प्रथम नाम पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका यदक्षरं मनाख्येयमानंद मद केवलम श्रीमन्निवृत्तिनाथे ते ख्यातमदैवतमाश्रये विश्वाचा तो गुरु विश्वाचा तो गुरु स्वामी
अवतारू आदिनाथापासून आली परंपरा जाण नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुके ज्ञान देपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे हे पायावरे वार करी संताचा 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 मस्तक हे पायावरे या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक हे पायावरे वार करी संताचा वार करी संताचा 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 संयुक्त विद्यमाने आजच्या या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आयोजित केलेला हा कीर्तन सोहळा की निमित्ताने आहे आपण सर्वांना ज्ञात आहे, पण वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. आपल्यातून एका वर्षापूर्वी हरिभक्तपरायण वैकुंठवासी विश्वगुरु श्री संत निवृत्तनाथ महाराजांच्या चरणावर लीन झाले असे आदरणीय हरिभक्तपरायण मधुकर चिलू शिंदे यांचं एक वर्षापूर्वी दुर्दैवानं म्हणा, प्रारब्धानं म्हणा, नशिबानं म्हणा, श्री गुरु निवृत्तनाथ महाराजांनी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या व भेटीला जात असतानाच त्यांच्या समवेत सामावून घेतलंय आणि त्याला आज एक वर्ष पूर्ती होते. या वर्षपूर्तीच्या निमित्तानं श्राद्ध रूपे असणारा कार्यक्रम, त्यासाठी सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व आयोजक नियोजकांना सर्वांना धन्यवाद. भजन करा विठ्ठल. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की निमित्तानं कार्यक्रम आहे, कशाच्या निमित्तानं आपण इथं आलोय, पण प्रत्येकाच्या डोक्यात असं आहे पटकन कार्यक्रम कसा होईल आणि आम्हाला पाहुण्यांची भेट घेऊन कसं घरी जाता येईल. पण दादा ऐका, श्राद्धाचा कार्यक्रम आहे. श्राद्धामध्ये 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या सांगितल्या जातात. कोणत्या त्या 3 गोष्टी? त्यासाठीच आपण इथं जमलेलो आहे. जर श्राद्ध करायचं असेल तर त्या श्राद्धासाठी अन्नदान महत्वाचं सांगितलेलं आहे. श्राद्धामध्ये अन्नदान व्हावं, श्राद्धामध्ये हरिनाम दान व्हावं, ज्ञानदान व्हावं. किती सांगितलं? अन्नदान सांगितलंय, ज्ञानदान सांगितलेलं आहे. तुम्ही सर्वजण कशासाठी आलात महाराज? आपण सर्व वावरत असताना दानाला खूप महत्व सांगितलं जातं. त्याच दानाच्या निमित्तानं आज वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. त्याच दिवशी पिंडदान सुद्धा करायचं आहे. 3 दान आहे. पिंडदान आहे, अन्नदान आहे आणि तुम्हा आम्हाला ज्ञानदान आहे. पिंडदान झालेलं आहे, अन्नदान व्हायचं आहे, पण त्याच्या अगोदर हरिनाम दान झालं तर ती सर्व पूर्तता, ती सेवेला पूर्णत्वाकडे जात असतो आणि तीच सेवा आपल्याला 1 तास करायची आहे. तसं जर म्हटलं तर मला आदरणीय दीपक भाऊ असतील यांनी मनापासून आग्रह केला, कारण की सोहळा कालच प्रस्थान झाला. 40-45 हजार समाज श्री गुरु निवृत्तनाथ महाराजांसोबत आहेत आणि निवृत्तनाथांच्या सोबत समाज असताना विश्वस्तांना इकडं तिकडं कीर्तन करणं म्हणजे काय बोललं पाहिजे? डीपीवर आकड्या टाकण्यासारखं आहे. डीपी आहे का तुमच्याकडे? त्यात आकडे टाकतात का? डीपीवर तुमच्याकडे टाकतात का? त्याप्रमाणे पण सेवेच्या निमित्तानं, सेवेचं महत्व म्हणून आदरणीय दीपक भाऊंना मी सर्वांच्या परवानगीनं या ठिकाणी आलेलो आहे. संस्थांच्या वतीनं बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची. बघता 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 1 वर्ष झालं आणि 1 वर्ष दादांना लुटून झालंय. बघा, त्या दिवशी माझ्या जागतिक पितृदिनाच्या दिवशी दीपक भाऊचं स्टेटस बघितलं. बाप कसा असावा, बापाचं काय महत्व आहे हे बाप असल्यावर कळत नाही. जरा माफी मागून बोलतो, बाप नसल्यावर त्याचं महत्व कळतंय. विठ्ठल विठ्ठल.
काल प्रस्थानच्या माईक असल्यामुळे माझा जरा थोडा सूर सांभाळून घ्या. त्या निमित्तानं आपण सर्वजण जमलात या ठिकाणी. दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, धर्मप्रचारक आहे, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, हार्मोनियम वादक, सुंदर अशी साऊंड सिस्टीम, सुंदर असा सभामंडप आणि तुमच्यासारखे श्रोते मानव आपण सर्व या ठिकाणी जमलात. विशेषतः हरिभक्त परायण गायक वृंदांमध्ये चिंतमन महाराज सानप असतील, विजय महाराज काळे दोडे असेल, आदरणीय हरिभक्त परायण राजेंद्र महाराज फड असतील, वाल्मिक फड असतील महाजनपूर, शांतरामजी आव्हाड असतील, मृदुंगाचार्य आदरणीय हरिभक्त परायण आमचे मृदुंगाचार्य मुकुंद महाराज लाड, अतिशय सुंदर त्यांचा हात आहे. मला असं वाटतं काय महाराज ते हात मला पाहिजे होते, काय अतिशय गोड आहे महाराज. नाही तर काही लोक असायलाच असतात पण दिसायला नसतात, पण त्यांचं माझ्यासारखंच आहे. फक्त माझ्यात आणि त्यांच्यात एकच फरक आहे, मी असायला आहे पण मी दिसायला आहे पण असायला काहीच नाही, पण ते दिसायला पण आहे आणि असायला पण आहे. खरंच मुकुंद महाराज खूप गोड सुंदर वातावरण आहे. आणि खरं सांगू दादांनो, मी त्या मुलांना इकडे घेण्यासाठी का आग्रह केला, आपल्या धर्मामध्ये हे कार्यक्रम का चालू ठेवायचे हे कमीत कमी या मुलांना तरी कळलं पाहिजे. मी मुद्दा म्हणून विशेष सांगत असतो दादा, वर्षश्राद्ध प्रवचन करण्याकरिता नाहीत, वर्षश्राद्ध कीर्तन करण्याकरिता नाहीत, त्या आत्म्याला जरा माफी मागून बोलतो, त्या आत्म्याला आपण पिंडदान करण्याकरता जरी असेल पण आपल्या पिढीला आपले धर्म संस्कार कळण्याकरता वर्षश्राद्धाचं निमित्त आहे. विठ्ठल आदरणीय हार्मोनियम वादक गुरवताई चिंचोलीकर असतील, त्याचबरोबर तनुजाताई घुगे, बरोबर आदरणीय हार्मोनियम वादक तनुजाताई घुगे आहेत, गायक राधाताई घुगे आहेत चिंचोलीच्या. त्याचबरोबर विनेकरी दादा सोमनाथ महाराज मराळेकर, सुंदर असे बाबा वारकरींची सेवा करतात. विण्याची सेवा आहे आणि विण्याची सेवा म्हणजे साधी नाही बरं का, अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम, तांबोळी साऊंड सिस्टीम घंगाळवाडी. अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी दीपक भाऊंनी केलेलं आहे. दीपक भाऊंच्या सोबत दोघ जण भाऊ, एक मुलगी. आणि मला वाईट वाटलंय ज्यांचे चुलते अजून आहेत आणि बाबात गेलेत, ते आदरणीय पांडुरंग भीमाजी शिंदे चुलते आहेत, जयराम भीमाजी शिंदे चुलतेत, त्यांच्याबरोबर दीपक मधुकर शिंदे मुलगा, भाऊसाहेब चिलू शिंदे भाऊ, काशीनाथ खंडू शिंदे भाऊ, दीपाली सौभाग्यवती दीपाली योगेश दहेकर मुलगी, त्याचबरोबर चंद्रभान चिलू शिंदे भाऊ, ज्ञानेश्वर चिलू शिंदे भाऊ, बाळकृष्ण मधुकर शिंदे मुलगा, कमलाबाई दशरथ थोरात बहीण, सौभाग्यवती अश्विनी दीपक शिंदे सून, माऊली दीपक शिंदे नातू, रुक्मिणी दीपक शिंदे नात, रुद्र योगेश दहेकर नातू, श्रावणी योगेश दहेकर नात, संपूर्ण आत्पेष्ट नातेवाईक, ग्रामस्थ, भजनी मंडळ व शिंदे परिवार महाजनपूर आणि सर्व हे जगदंब लॉन्सवर आलेली सगळी मंडळी, खुर्चीवर बसलेली मंडळी, खाली बसलेली मंडळी, टाळ घेऊन राहणारी मंडळी, सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होतो, दंडवत घालून सेवेला प्रारंभ करतोय. विठ्ठल अभंग श्री गुरु श्रीमंत संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. 4 चरणाचा अभंग आहे, आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. एखादा व्यक्ती मेला, काय म्हटलं मी, एखादा व्यक्ती मेला का त्याच्या भजनाला, भजनी मंडळाला हा अभंग म्हणावाच लागतो. आणि सांगू का, आणि जर अभंग हा झाला नाही म्हणावं तर माणूस मेला सुद्धा मला तो वाटत नाही असो. आणि त्या ठिकाणी अभंग हा श्री गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा साधा आणि सोपा अभंग आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे. जगद्गुरु श्री तुकोबाराय 400 वर्ष आपल्यातून झालेत ना, त्या आज मितीला 400 वर्षापूर्वी जगद्गुरु श्री तुकोबारायांचा अवतार झाला. जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार झाला ना, त्याच वेळेत धर्मसत्ता सोबत राजसत्ता होती. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ होता. माझे श्री गुरु जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या समकालीन संत नव्हे
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुवर्य जगद्गुरु तुकोबाराय आहेत आणि तुकोबारायांचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. आज जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपल्याला सुद्धा कीर्तन करण्याची परवानगी घ्यावी लागली असती. महाराज जहापना हमें कीर्तन करने की इजाजत देंगे. काहीच आपल्या तळवे चाटणाऱ्या लोकांच्या रावण्या कराव्या लागल्या असत्या. आजही काही कमी संख्या आहे का त्यांची. महाराज धर्माच्या विरोधात इतर धर्म नाहीत, पण धर्माच्या विरोधात सर्वात जास्त जर अग्रेसर असेल तर आपल्याच धर्मातली लोक आहेत. महाराज वाईट वाटतं, खंत वाटते. वारकरी संप्रदाय जन्माला येऊन काही गोष्टी बघत असताना आम्हालाही वाटतं बाबा आज जगद्गुरु तुकोबराय 450-400 वर्षापूर्वी निघून गेलेत. जगद्गुरु तुकोबराय सुखी झाले म्हणावं, दुःख होतं. आजच्या जर परिस्थिती बघितली, टीव्ही बघितली, सोशल मीडिया बघितला, पेपर बघितले, टीव्ही बघितली तर बघा आज वेगवेगळ्या प्रकारचे अनुचित प्रकार घडल्या जातात. पण त्यालाही तोड म्हणून वारकरी संप्रदायाने क्रांती केली. जगाच्या पाठीवर एकच संप्रदाय आहे, इतका मोठा संप्रदाय. त्या संप्रदायामध्ये महत्वाची तत्व सांगितले जाते. कोणते तत्व आहेत बघा. त्या संप्रदायामध्ये देव पाहिजे. वारकरी संप्रदायाचे तत्व आहे का. त्या संप्रदायामध्ये संत पाहिजे, त्या संप्रदायामध्ये ग्रंथ पाहिजे, अनेक आहे. त्या संप्रदायामध्ये तीर्थ पाहिजे आणि त्या संप्रदायामध्ये व्रत पाहिजे. किती सांगितले. घरी जाऊ का ए बायो. आज सर्वच आपल्याला इथं एक चर्चासत्र म्हणूया, कीर्तन रूपाच्या माध्यमातून आपण सर्वांना स्पर्श करणार आहोत. या वारकरी संप्रदायाचे तत्व आहेत महाराज. त्या संप्रदायामध्ये देव पाहिजे. तुम्ही कुठल्याही संप्रदायामध्ये जा महाराज, पण देव जर असेल तर तो संप्रदाय मानायचा. काय मध्ये तुमचं. बरं तुम्ही बोलणार नसेल तर मग माझं बोलणं बंद करतो. इतक्या दुरून धावपळ करत कोणाच्यासाठी आलो मी. तुमच्यासाठीच आलो. काय पाहिजे. बरं देव आहेत का आपल्या संप्रदायात. बरं अनुदान डबल येईल पण बोला ना. आहे ना. वा देव आहेत बघा. देव आहे मग त्याला काही प्रमाण हो. तो देवाचाही देव बळ्या माझा पळणारी राम, बळ्या माझा पळणारी राम, बळ्या माझा पळणारी राम. देवांचाही देव बळ्या माझा पंढरीराम, बळ्या माझा पंढरीराम, बळ्या माझा पंढरीराम. तो हा देव माई देव, बळ्या माझा पळणारी राम, जय हो. बळ्या माझा पळणारी राम, बळ्या माझा पळणारी राम. वेळ कमी आहे, आनंद घ्यायचा आहे. मधुकर दादांनी 1 वर्ष झाले ते सुद्धा आनंददायी झाले. कसे. बॅनरवर खूप सुंदर अभंग लिहिलाय. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. महाराज आपल्या सारख्याला नाही बर का. आपल्या सारख्याला इच्छा मरण तर जाऊ द्या. परवाचा का तेरवाची काहीतरी घटना आहे बघा. 3 वेळा मरण्यासाठी प्रयत्न केले तरी तो मेला नाही बघा. का ते आपल्या हातातच नाही महाराज. नाही हातात. पण माझ्या मधुकर दादाने आदर्श घडवला महाराज. ठीक आहे घटना कशी का असे ना, अपघातात्मक जरी असेल, पण माझ्या श्रीमान निवृत्तीनाथांच्या सोबत ज्या दिवशी पालखी निघेल त्या महाजनपुराच्या त्या शिंदे परिवाराच्या डोक्यात विचार येईल, अरे आजच्या दिवशी माझ्यासाठी काळा दिवस ठरलाय. आमचे दादा त्या सोहळ्यामध्ये होते आणि त्या दिसताना अदृश्य झाले. दादा काय मोठी घटना आहे. श्रीमद निवृत्तीनाथ महाराज विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पायी. शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पायी. शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पायी. सोपानतो ब्रह्म मूळ माया मुक्ताये. सोपानतो ब्रह्म मूळ
एकच प्रमाण सांगून पुढे निघून जाणार आहे. निवृत्तीनाथांचं नाव जरी घेतलं तरी आपल्या जीवनाची पुनरावृत्ती आहे. नाम जपता निवृत्ती, नाम जपता निवृत्ती, नाम जपता निवृत्ती, नाम जपता निवृत्ती. नये चितो पुनरावृत्ते, नये चितो पुनरावृत्ते. आयुष्ये पुनरावृत्ती, आयुष्ये पुनरावृत्ती, आयुष्ये पुनरावृत्ती. हो, निवृत्तीनाथांचं नामस्मरण जर केलं तर जीवनामध्ये महाराज पुनरावृत्ती राहिलंच नाही काही. माझे मधुकर दादा सुद्धा आज आपल्या अनंतात विलीन झाले, पण माझ्या श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाशी आहे. महाराज निवृत्तीनाथांच्या चरणाजवळ कोण आहे हो? तो अधिकार कुणाला आहे? निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दने, शरण एका जनार्दन. हो, कोण आहे? शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज सांगतात का निवृत्तीनाथांच्या चरणाजवळ कोण आहे? नाथ बाबा आहे महाराज. पैठण निवासी नाथ बाबा निवृत्तीनाथांच्या चरणाजवळ आहेत. आणि निवृत्तीनाथांच्या या बघा, निवृत्तीनाथांच्या समवेत आपले बाबा आज नाही, त्या निवृत्तीनाथांच्या चरणाशी विलीन झाले. महाराज आपल्यासाठी यापेक्षा शेवट तो माझा, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा. बघा त्या माहेरला जाणार आहे, त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे जाणार आहे. महाराज संत महात्मे सांगतात, जन्माला तुम्ही आलात ना, एकदा तरी त्या पांडुरंग परमात्म्याकडे जा. आल्यानो संसारा उठावे, शरणदा उदारा पांडुरंगा, शरणदा उदारा पांडुरंगा. आल्यानो संसारा उठावे वेगळा, शरणदा उतारा पांडुरंगा, शरणदा उतारा पांडुरंगा. हो, प्रमाणातच बोला बरं. जे आहे ते तुमच्या समोर आहे. आल्यानो संसारा उठा वेग करा. तुम्ही संसार रूपेत आलोय, संसारामध्ये आलोत, त्याकरता काय करावं? त्या संसार रूपी या रहाड गाडग्यामध्ये आपण जन्माला आलो ना, याकरता आपण स्वतःचा उद्धार करून घेणं गरजेचं आहे. त्याकरिता शरण जा उद्धारा पांडुरंगा. म्हणजे त्या संप्रदायामध्ये देव पाहिजे. मला सांगायचंय संप्रदायाचे तत्व. दुसरं तत्व सांगितलं जातं, संत पाहिजे. तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठले. किती सांगावं संतांच्या बाबतीत प्रमाण आहे महाराज. संत म्हणजे काय आहे? संत म्हणजे आपल्याला देवाजवळ घेऊन जाणारे. सांगू का? देवाजवळ घेऊन जाणारेच नाही, देवाला सुद्धा तुमच्या जवळ घेऊन येणारे आहेत. कोण? संत महाराज. बरं ऐका, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, पण त्या संतांचं नाव माहित आहे का आपल्याला? संत आहेत का? बरं आम्हाला जर येत असतं तर तुला कशाला बोलवलं असतं? काय मत आहे तुमचं? बाबा हा म्हटले बरं. संत निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम असे संत आहेत महाराज. त्या संतांमध्ये त्या संप्रदायामध्ये ग्रंथ पाहिजे. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावे पंढरी. बघा गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. त्या संप्रदायामध्ये तीर्थ पाहिजे. वारकरी संप्रदायातले तीर्थ हो, अवघेची तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. किंवा ज्या निवृत्तीनाथांच्या चरणाजवळ आपले बाबा गेलेत, त्या बाबांच्या, त्या निवृत्तीनाथांच्या चरणाजवळ सुद्धा तीर्थ सांगितले जातात. सकाळी तीर्थे निवृत्ती देई माझे मला. सकाळी तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी गेली माझे मन. चारधाम यात्रा केल्या. काय चारधाम यात्रा केल्या? लोक काय म्हणतात हो? पुढे
पाहिजे कुठं कुठं त्र्यंबकेश्वरला गेलो पाहिजे का निवृत्तीनाथांच्या जवळ काय सकळही तीर्थे निवृत्तीचे पाय सर्व तीर्थ निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाजवळ आहेत याच प्रमाणे त्या संप्रदायामध्ये तीर्थ पाहिजे त्या संप्रदायामध्ये व्रत पाहिजे व्रत वारकरी संप्रदायात व्रत आहेत का आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी देव केशव तीर्थ तुळशी देव केशव तीर्थ तुळशी अनेक प्रमाण आहे कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी अनेक प्रमाण वारकरी संप्रदायामध्ये व्रत सांगितलेले आहे 29 प्रकारचे व्रत आहेत महाराज किती 29 प्रकारचे तुम्हाला माहित असेल पण तुम्ही सांगणार आहे त्या 29 उपवासामध्ये 12 महिन्याच्या 24 एकादशी किती 24 एकादशी 5 महापर्व काल सांगितले रामनवमी गोकुळाष्टमी ऋषी जयंती वामन जयंती उत्तम उत्तमती शिवरात्र हे 5 उपवास आणि हे 24 आणि 5 किती 29 20 9 जर तुम्ही सतत म्हटले तो वैष्णव 29 म्हणजे जो 29 उपवास करतो त्याला काय म्हणायचं वैष्णव आणि ते वैष्णवच आपले मधुकर बाबा होते त्यांच्याच निमित्तानं श्राद्धाचा कार्यक्रम आहे विठ्ठल 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 बघा या ठिकाणी बाबांच्या जीवनामध्ये अत्यंत प्रसंग जर बघितला परमार्थिक क्षेत्रामध्ये बाबांच्या जीवनामध्ये वारी करावी देवधर्म करावा सतत नामस्मरण करावं असं असणारं बाबांचं जीवन 1 वर्षापूर्वी आपल्यातून एक अदृश्य स्वरूपामध्ये एक शक्ती निघून गेली त्या शिंदे परिवारामध्ये त्यांचं काही दिसत नाही पण त्यासाठी बाबा जिथे गेले तिथं आपल्याला जायचं आहे काय मत आहे तुमचं तुम्हाला जायचंय का एकच माणूस 2च माणसात म्हणतात जायचंय असं बरं तुम्ही मरणार का मरणार का तुम्ही मी तर मरणार आहे बुवा तुमचं काय मत आहे मार गायक मंडळी तुम्ही पण मरणार आहे मग जर आपण मरणार आहोत हे आपल्याला माहीत जरी आहे मग काही चुकतं का आपलं हो खूप मोठं चुकतंय मग हेच जगद्गुरु तुकोबराय अभंग सांगतात का जीवनामध्ये सतत नामस्मरण करण्याचा जो विचार आहे आपण काय करावं तो विचार आपल्या जीवनामध्ये सतत आणत राहावा त्या अनुषंगानं छोटासा एक विशेष मुद्दा सांगून जाईल बघा ह्या भूतलावर पहिलं काहीच नव्हतं पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यच होते पाही कान्होबा तेरे 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 तेथे एक ढालगजा निर्माण झाले तिने एवढी ख्याती केली आता बराच प्रसंग लांबवता येईल पण आता आपण शॉर्टकट मध्ये फक्त स्पर्श करून जाणार आहोत त्या जीवनामध्ये हे जे जीवन आहे हा जो लॉन्च बांधला आपण ह्या लॉन्चच्या आतमध्ये आहोत पण अशा लॉन्चच्या अनेक काही योजनांतर हे भूतलावर पृथ्वी गोल आहे असे भौगोलिक शास्त्रज्ञ सांगताना माझ्या ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचा आधार घ्यावा लागतो बरेच लोक सांगतात घड्याळाचा शोध कोणी लावला विमानाचा शोध कोणी लावला यंत्राचा शोध कोणी लावला अहो 750 वर्ष झाले माझ्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली श्रीमंत निवृत्तनाथ महाराजांचा आशीर्वाद घेऊन ती पूर्ण केली महाराज किंबहुना तुमचे केले जीवनामध्ये ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सर्व पूर्ण जेवढं जीवन आहे जग आहे ते सर्व त्यामध्ये सारांश भरलेला आहे पण गंमत अशी झाली आपल्याला ह्या डबड्यामुळं आहे का तुमच्याकडे सज्जन लोक दिसतात मला तुमच्याकडे नाहीत का नाही वाटतं तुमच्याकडे आमच्याकडे आहेत जे ज्यांच्याकडे मोबाईल आहे ते येडे झालेत महाराज आणि काही दिवसाने माझ्याकडनं एक गोष्ट लिहून घ्या दादा तुम्ही काही दिवसानं फक्त डोळ्यांच्या डॉक्टरांची गरज आहे काही दिवसानं मानसिकता मेंदूच्या डॉक्टरची गरज आहे हातपाय दुखणं बिखणं काहीच नाही महाराज काहीच नाही सकाळी भेटला दुपारी 8 आला संध्याकाळी 4 वाजता फोन आला संध्याकाळी त्याला वाटी लावून आलो अशी परिस्थिती कोण दिवस येईल कैसा
नाही देहाचा भरवसा. या न्यायाप्रमाणे पहिले या भूतलावर काहीच नव्हतं, त्या ठिकाणी एक अद्भुत शक्ती निर्माण झाली. माया रूपिणी सर्व मायेने सर्व निर्माण केलं. त्याच मायेच्या रूपानं जे देव आहे त्या देवाने हे सर्व निर्माण केलं. बरेच महाभाग या हिंदू धर्मात जन्माला येऊन म्हणतात देव नाही महाराज. मी तर म्हणतो त्यांच्यावर असो. याप्रमाणे जीवनामध्ये वारकरी संप्रदायात नव्हे तर पवित्र हिंदू धर्मामध्ये आपण जन्माला आलो आणि हिंदू धर्माचे संस्कार आपण सर्वांनी जाणले पाहिजे. ते देव आहे, त्या देवांची अद्भुत शक्ती आहे. मला एक गोष्ट सांगा, प्रत्येक घर चालवणारा कोणीतरी कारभारी असतो, आहे का? कारभारी असतो. आणि कारभारी असताना ते घर जसं चालवलं जातं, ते घर चालवत असताना कारभारी लागतो. त्याचप्रमाणे आपल्याला ह्या भूलोक जे आहेत, हे जग आहे, ते जग चालवणारा कोणीतरी. जुन्या लोकांना जरा मान्य होतं पटकन, पण नवीन जरा हे टीव्ही पाहणारे मंडळी ऐका. त्याचप्रमाणे हे सर्व झालं त्यावेळेस या भगवान महादेवाने, भगवान महादेव आहे, भगवान विष्णू आहे, ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पन्न केली. त्या भगवान विष्णूने ही सृष्टी पालन पोषण केलं आणि भगवान महादेवाने या सृष्टीचा संहार करण्याचं खातं ह्या तीनही लोकांनी सरकार स्थापन केलं. कोणतं सरकार? कोणतं? आघाडी वगैरे नाही बरं का. या तीनही लोकांनी सरकार स्थापन केलं आणि या सरकारामध्येच आपण मंत्री झालो. तुम्ही स्वतःला कमी नका समजू महाराज. का? अहो हा नरदेह तुम्हाला मिळाला महाराज. कबीरदास महाराज खूप गोड वर्णन करतात. औट हात का मानव देह प्रभुने मुझको दिया, औट हात का मानव देह प्रभुने मुझको दिया, खाया पेया सुख से सोया नाहक जमाना खोया, खाया पेया सुख से सोया नाहक जमाना खोया. काय महाराज, 3.5 फुटाचा हा नरदेह आपल्याला मिळाला आहे. आणि बघा, आणि तोही फुकट मिळाला महाराज. कसं झालं? फुकटची किंमत नाही महाराज. आता 2-2 हजार फुकट येतात, त्याची किंमत नाही. मी काय कोणत्या पक्षाचा आहे? आपला एकच पक्ष, वारकरी पक्ष महाराज. काय करावं? याप्रमाणे तीनही लोक जे देव आहेत त्या देवाने सर्व काम वाटून घेतले. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आहे. 83,999 योनी जन्माला घातल्या, पण मनुष्य जन्म त्यावेळेस नव्हता बरं का. 83,999 योनी जन्माला घातल्या, पण देवाचं नाव कोणीच घ्यायना महाराज. देवाचं नाव ज्यांनी मला निवडून आणलं त्याचं नाव कोणीच घ्यायला तयार नाही. निवडण्याच्या अगोदर वेगळे कार्यकर्ते, निवडणुकीनंतर वेगळे कार्यकर्ते तुमच्या जीवनामध्ये बघा. आणि याप्रमाणे देवाला जरा दुःख वाटलं. ब्रह्मदेव म्हणले, का हो, यांना सर्वांना जन्माला घातलं पण माझं नाव कोणीच घ्यायला तयार नाही, मग काय करावं? मग त्याने एक जन्माला घातला, 3.5 फुटाचा नरदेह जन्माला घातला. बर तो एवढा लबाड निघाला, एवढा लबाड निघाला. देवा म्हटले, देवा अरे मला एवढं पोट दिलं, किती हितभर पोट दिलं. अरे तुला कळतं का? म्हटले, अरे कलियुगामध्ये लय वावर आहे. बरं वावर नाही कळायचे तुम्हाला, जमिनी आहेत ना. अरे म्हटले एवढ्या जमिनी आहे, मला मोठं पोट दे, मोठं. कोण म्हटलं असं? माणूस म्हटला. कोणाला? देवाला. देव म्हटले, अरे येड्या एवढंच भरून दाखव. किती? हितभर पोटासाठी. पहा केवढ्या आटाआटी त्या जीवनामध्ये आटाआटी आहे. आणि त्या प्रकारे जीवनामध्ये त्या मातेच्या गर्भामधून त्या बालकाचा जन्म होतो. मदलास राणी सांगते बघा, मदलासा माता सांगते की या जीवनामध्ये ज्या मातेच्या गर्भामध्ये किती दुःख. काय सांगू गर्भेची यातना, काय सांगू गर्भेची यातना, तुझ भोगिता नारायणा, माझ भोगिता मांस मळ पुत्र दाना, पावस मूत्र तू दक्षिणा क्षणा ध्यानास माझे सोयीत देण्याची कोणी, माझे सोयीत देण्याची कोणी. तुमचं सर्वांचं पाठ आहेत बघा.
माझ्या गर्भामध्ये इतकं दुःख आहे महाराज, पण मग त्या देवाकडं तो जो गर्भ आहे तो गर्भ देवाकडं भीक मागतो बरं का. ऐका तुम्ही, आम्ही त्या गर्भातून आलोय, त्या मातेच्या गर्भामधून देवा अरे मला यातून मोकळा कर. एक वेळ कारी या दुःखा वेगाळे, एक वेळ कारी या दुःखा वेगाळे, एक वेळ करे या दुखावे गाडे, एक वेळ करे या दुखावे गाडे. दुरिताचे झाड वा उगवानी, दुरिताचे झाड उगवानी, दुरिताचे झाड उगवावे, दुरिताचे झाड उगवावे. आठवेल पाया आम्हाला वासा, आठवेल पाया आम्हाला वासा, आठवेल पाया आम्हाला वासा, आठवेल पाया आम्हाला वासा. टाळ्या वाजवा नाही एकदा. काय गोड महाराज, काय सांगावं तुम्हाला. आमचं दुर्भाग्य आहे, आमचं दुर्भाग्य आहे, इतक्या चांगल्या माणसांच्या संगतीमध्ये आम्ही नाही. खूप गोड आवाज आहे महाराज. जीवनामध्ये सर्व कमवा, पण तुमचा आवाजाकडे लक्ष द्या महाराज. तब्येत सांभाळा. विठाला विठाला देवाकडे विनवणी केली, नवस केला. देवा अरे बाबा यातून मला एकदा मोकळं कर रे. काय सांगावं. त्या मातेला ज्यावेळेस गर्भाच्या अवस्थेमध्ये माता असते त्यावेळेस त्या मातेनं काय काय पथ्य सांभाळावे महाराज. जरा आजच्या मुलांकडे मला बघून वाईट वाटतं महाराज. आजच्या मुलांकडे माझ्या आईने माझ्यासाठी किती कष्ट सोसले आहे, माझ्या बापाने माझ्यासाठी काय केलंय याचा विसर पडला, आणि त्यामुळे इतक्या भयानक परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागतोय. असं मला विषय पुढे सांगायचा आहे. त्या गर्भानं देवाकडे विनवणी केली. देवा यातून मला वेगळं कर. म्हटले तुला वेगळं करतो, पण तू मला काहीतरी शब्द दे. म्हटले काय दे. म्हटले माझं नाव घेशील का. तो म्हटले का बरं नाही घेणार. अहो तुम्ही मला यातून मोकळं करा का मी तुमचं नाव घेतोच. असा कोणाला शब्द दिला. कोणाला. मागची मंडळी कोणाला शब्द दिला. अहो आम्ही बापाचा शब्द मानत नाही तर देवाच्या पुढे आला. बरोबर आहे नाही. पण देव म्हटला काही काळजी करू नको बाबा. हो ठीक आहे. देवाने विश्वास ठेवला. देवाने विश्वास ठेवल्यानंतर देवाने सांगितलं ठीक आहे हरकत नाही, जा मोकळा हो. 9 महिने 9 दिवस झाले. आणि मग काय सांगावं महाराज. मुलगा जन्माला आला. मुलगा जन्माला आल्या आल्या म्हणतो कवा कवा कवा. बरोबर म्हाताऱ्या बाय बरोबर हात डोकं हलवायला लागल्या. असं म्हणतो का नाही. कवा कवा ते म्हणतो नाही नाही आल्या आल्याच रडला. कवा कवा म्हणायचा. अरे कवा नाही आपल्याला नाही म्हटला तो. कोणाला. एवढा तर लबाड कोण आहे. फक्त हसतात राव, बोलत काही नाही. एवढा लबाड माणूस आहे. आणि त्या माणसाच्या जीवनामध्ये महाराज माझे ज्ञानोबराय सांगतात उपजते नासे नाशिले ते पुनरपी दिसे ऐसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. या रहाड गाडग्यासारखं जन्म मृत्यू जन्म मृत्यू जन्म जन्मानंतर मृत्यू आहे, मृत्यूनंतर परत जन्म आहे. याच प्रमाणे मनुष्याचा जन्म झालाय. 5व्या दिवशी विधी सांगितला जातो. मी एकदम वेळेत येणार आहे. जन्मापासून तर 10व्या पर्यंत, 10व्या पासून तर श्राद्धापर्यंत येणार आणि कार्यक्रम. पण तोपर्यंत काही सोडणार असो. आणि त्यावेळेस त्याचा जन्म झाला. 5व्या दिवशी किती. 5व्या दिवशी विधी आहे. त्या विधीला काय म्हणतात माते माऊले. 5वीचा विधी. 5वीच्या दिवशी 6वी येते टाक टाकून असं म्हणतात. रात्रभर ती माता माऊली मस्त एक कागद घेते, कागदाजवळ पेन ठेवते आणि तो दिवा जो आहे तो रात्रभर विजू देत. का बरं. वंशाला दिवा आला हा आपल्याला आयुष्यभर विजू देणार अशी अपेक्षा असते. पण तसं होतं का. बरेचशेनी माना डोलावल्या रे. खरे खरे
असं काही नाही. मग ऐका, याप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये सटवी येते, टाक टाकून जाते. पण बघा, धर्मशास्त्र आहे, गरुड पुराण त्याला शास्त्र देतं. गरुड पुराणामध्ये अनेक प्रकारचे त्या अनुषंगानं सांगितलं जातं. त्याप्रमाणे 5वी आहे, 12वी सांगितली जाते. मग त्या दिवशी बारसं सांगितलं जातं शास्त्रामध्ये. आपण त्याला बारी काय म्हणतो? बारी. आता मला एक गोष्ट सांगा दादांनो, तुम्ही सगळे जर जाणकार श्रोते आहे, सर्वांचे लग्न झाले असं मी गृहीत धरतो. कारण की बिगर लग्नावाले कीर्तनात येणं म्हणजे महाराजाचं पुण्य कमी म्हणावं लागतं. कळलं तर समजून घ्या. असो, या प्रकारे बारशाच्या दिवशी विधी सांगितला जातो. पण आपल्याकडे जरा वेगळं फॅड निघालं. मी मुद्दाम एक परंपरेला विरोध म्हणून सांगून जाईल. मुलगा कोणाला झाला? पटकन बोला, मला पुढे जायचंय. कोणाला झाला? आपल्याला झाला. बारीच्या दिवशी कोणत्या बाया कोणाकडे जात्या? पटकन सांगा. त्या मुलाच्या बापाकडच्या 15-15, 20-20 महाराज. मी तर म्हणतो ज्या गाडीत गेल्या ती गाडी डायरेक्ट दरीत गेली पाहिजे. आपलं पोरग आपल्या घरी आल्यानंतर आनंद घेतला पाहिजे का दुसऱ्याला त्रास दिला पाहिजे? महाराज, चुकीची गोष्ट आहे. या प्रथेला तुम्ही विचार करा. तुमची बाई, मला असं वाटतं घरच्या एका बाईने जावं, बारशाच्या दिवशी काय पूजा असेल ती करून यावं. बरं, त्या बाया इतक्या हुशार. पावशर साखर, पावशर गुळ, अर्धा पावशर गहू आणि अर्धा पावशर खारीक आणि अर्धा पावशर. म्हणशील बाबा तुला कस काय माहिती? कारण मलाही बऱ्याच वेळ प्रसंग पाहण्याचा आला. आणि मला सांगा, एवढं सगळं कितीत भेटतं? 200 रुपयात. आणि साडी केवढ्याची? 500 नाही महाराज. आत्ताची परिस्थिती अशी झाली नाही ना, येईनीच्या घरी जायचंय, तिने 15 नेल्या तर ही 16 नेती, असं करतो. असो, याप्रमाणे बारसा झालं. 16 संस्कार सांगितले जातात. ऐका, हिंदू धर्मामध्ये कान टोचण्याचे सुद्धा मुहूर्त सांगितले आहेत. काय अजून सांगू का? कपाळावर गोंदण्याचे सुद्धा मुहूर्त आहेत. कशात? मुलगी जर असेल तर कपाळावर गोंदलं पाहिजे. आता न बोललेलंच बरं. कपाळावर गोंधत कोणी? बरं, गोंधीना का नाही जायना, पण कमीत कमी टिकली, कुंकू काहीतरी. मी एका कॉलेजमध्ये काम करतो. वाईट वाटतं बघायला. अहो, कोणती मुलगी कोणत्या समाजाची कमीत कमी कुंकूवरून तरी कळायची, ती सुद्धा कळत नाही. असो, याप्रमाणे 12वी झाली. 12वी नंतर 16वा दिवस जो कान टोचण्याचा सांगितला जातो. त्याप्रमाणे सगळे मुहूर्त सांगितले. विवाह संस्कार त्यामध्ये 21 वर्ष झाले. 18 वर्षानंतर एक संस्कार सांगितले जातात. जीवनामध्ये सर्व संस्कारांमध्ये महाराज, माणसाचं आयुष्य जे आहे, शास्त्रानुसार सत्ययुगामध्ये माणसाचं आयुष्य 1 लाख वर्षाचं होतं. किती? 1 लाख वर्ष. ऐका पाठीमागची मंडळी, माणसाचं आयुष्य सत्ययुगामध्ये किती वर्षाचं? 1 लाख वर्षाचं. त्यानंतर त्रेतायुग आलं, 1 कमी झाला. माणसाचं आयुष्य किती झालं? 10,000 वर्षाचं. त्यानंतर द्वापार युग आलं आणि द्वापार युगामध्ये माणसाचं परत 1 कमी झाला. माणसाचं आयुष्य झालं 1000 वर्षाचं. त्यानंतर आलं कलियुग महाराज. कलियुगामध्ये तुम्ही आम्ही आहोत. माणसाचं आयुष्य पुन्हा 1 कमी झाला. किती झालं? 100 वर्ष आयुष्य. आता एवढ्या लॉन्स मध्ये बसलेल्या सर्व मंडळीला माझा विनंती आहे, अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे आपण विनंती करायची की देवा, या 100 मध्ये 1 कमी करण्याच्या भानगडीत पडू नको. 1 कमी झाला तर किती राहतील? 10 राहतील. 10 मध्ये 2च पंचवार्षिक होतील. बाकीचे उद्योग आम्ही कधी करायचे? असं व्हायला नको महाराज. 100 वर्ष आयुष्य माणसाला मिळालंय. 100 वर्ष आयुष्य आता प्रमाण आहे, तर ते मध्ये आपण अर्ध आयुष्य झोपेत गेलं, व्याधी गेल्या, पिढ्या गेल्या, लोकांच्या काड्या करण्यामध्ये गेलं. स्वतःसाठी काहीच उरलं नाही. स्वतःसाठी उरलं नाही. मग माझे तुकोबराय सांगतात, महाराज अहो तुमच्यासाठी उरलं नाही तर काय करा? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये करावा विचार, क्षण हाची करावा विचार, क्षण
क्षण आहे, पण माझी बिचारी छोटीली दीदी बघा एकटीच आहे, पण खूप सुंदर दीदी. तुझ्या कार्यासाठी धर्मप्रचाराचं काम कर. जीवनामध्ये निवृत्तनाथ महाराज कधीच कमी पडणार नाही. विठ्ठल विठ्ठल माझी हात जोडून विनंती दादांनो, आपले मुलं इंजिनियर करा, डॉक्टर करा, काही करा महाराज, काही माझं काही म्हणणं नाही, पण कमीत कमी त्यांच्यावर हिंदू धर्मातील संस्कार तरी करा. का करायचे ते संस्कार? कमीत कमी त्यांनी आपले मौती 10व्या वर्ष श्राद्ध तरी केले पाहिजे. पटतं का? नाही पटलं. आपल्या मुलांनी आपले श्राद्ध कर्म केले पाहिजे, एवढे तरी त्यांच्यावर संस्कार करा महाराज. आपण हिंदू धर्मात जन्माला आलो, या हिंदू धर्माची पवित्रता आपण राखले पाहिजे. का तुम्ही हिंदू धर्मात जन्माला आल्यासाठी सुद्धा तुम्हाला पुण्य लागतं महाराज. कोणतं पुण्य महाराज? पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. तुमचं कुळ पवित्र पाहिजे, देश पवित्र पाहिजे, तेव्हा तुम्हाला जन्म मिळतो. असो याप्रमाणे क्षणोक्षणा हाच करावा विचार, तरावया पार भवसिंधू. बघा, जो भवसिंधूचा सागर सांगितला जातो, तो पार करण्याकरता, तारण्याकरता काय करावं? क्षणोक्षणा हाच करावा विचार. काय करायचंय? सतत विचार करायचा आहे. कोणता? माणसाचं आयुष्य संपलं महाराज. 100 वर्ष मनुष्य जगला, पण देवाचं नाव त्याच्या मुखात आलं नाही महाराज. एक खूप सुंदर पद आहे महाराज, ऐका. हरिनाम बोला, प्रभु नाम बोला, या मरणाच्या वेळी काम येईल तुला. हरिनाम बोला, प्रभु नाम बोला, या मरणाच्या वेळी काम येईल तुला. हरिनाम बोला, प्रभु नाम बोला, या मरणाच्या वेळी काम येईल तुला. नाम बोला, प्रभु नाम बोला, या मरणाच्या वेळी काम येईल तुला. गर्व केला रावणाने, गर्व केला हो, गर्व केला रावणाने गर्व केला, हे गर्व केला रावणाने, गर्व केला हो. गर्व केला रावणाने गर्व केला. गर्वापायी गेला, गर्वापायी गेला, या मरणाच्या वेळी काम येईल तुला. हरिनाम बोला, प्रभु नाम बोला, या मरणाच्या वेळी काम येईल तुला. 12 वाजता पिंडदानाचा श्राद्धाचा नैवेद्य ठेवायचा. आपल्या बाबांना दुसरा जन्म मिळणार आहे, पण 12च्या आधी सुद्धा लोक वर्ष श्राद्ध करतात दादा. अजून 12ला सुद्धा 6 मिनिटं बाकी आहे. विषय सोडा. ह्या जीवनामध्ये गर्व केला रावणाने, गर्व केला हो, गर्वा पायी गेला रामाने मारिला, या मरणाच्या वेळी काम येईन तुला. महाराज, या जीवनामध्ये कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. महाराज हातपाय थकले, हातपाय थकले, मुखी राम नाम नाही, या संसारा पायी. तू म्हणशील पैसा अडका, तो तिथेच राहील सडका. तू मेल्यावर तुझ्या बरोबर एक मातेचा मडका. या संसारा पाये, या संसारा पाये. बघा, तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार, तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार. तू मेल्यावर तुझे घर गावाच्या बाहेर. या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील बायको पोर हे तुझ्या मागची चोर. तू मेल्यावर खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. या संसारा पायी, या संसार. तुकडोजी महाराज सांगतात, तुकड्या म्हणे घोडे हत्ती, यांची क्षणात होईल माती. तू रावण मेला लंका जळाली, तशीच होईल गती. या संसारा पायी. खूप गोड आहे महाराज, खूप गोड आहे.
वेळ कमी आहे, इतकं सुंदर माझा जीवन आहे, पण हे जीवन 100 वर्षाचं संपलं महाराज. मरणाच्या वेळेस मनुष्याला जमिनीवर ठेवलं जातं महाराज. जर वरती असेल तर जीव जात नाही. अनेक प्रकारचे शास्त्र सांगितलं जातं. गरुड पुराणामध्ये सांगितलं जातं, जो वरती जर जमिनीवर नसेल तो व्यक्ती पिशाच्या योनीला जातो. अनेक 6 प्रकारचे मरण आहे. नैसर्गिक मरण आहे, मृत्यू आहे, काल मृत्यू आहे, अनेक पिशाच मृत्यू सांगितला जातो. याप्रमाणे तीर्थ मृत्यू सुद्धा सांगितला जातो. ऐका, तीर्थ मृत्यू कोणाचा आहे? 6 मृत्यूचे प्रकार आहे. त्यामध्ये तीर्थ मृत्यू जर म्हटला तर माझ्या या मधुबाबांचा आहे. श्री गुरु निवृत्तनाथ महाराजांसोबत त्यांचा मृत्यू झाला. तीर्थ मृत्यूमध्ये, नैसर्गिक मृत्यूमध्ये आपण तुम्ही आम्ही जातो. काळ मृत्यूमध्ये सहज अपघात होता ते जातात. अनेक प्रकारचे आहे. पिशाच्या योनीमध्ये एखाद्या ठिकाणी सतत अपघात होतात. बघा तुम्ही सर्व जाणकार मंडळी, एखाद्या ठिकाणी सतत अपघात होता, त्या ठिकाणी अपघात झाला तर तो पिशाच्या योनीला जातो. म्हणजे भूत वगैरे म्हणतात का, त्याप्रमाणे असे गरुड पुराण सांगितलं जातं. त्यावेळेस माणसाचं आयुष्य संपलं. आणि ज्या पंचमहाभूताचा जो देह आहे, त्या पंचमहाभूताच्या देहामध्ये हे मनुष्याचं सुद्धा बघा ना महाराज, जो मनुष्य जातोय, पंचमहाभूते काय? आकाश आहे, वायू आहे, आप आहे, जल आहे, ताप आहे, आकाश आहे. याप्रमाणे पंचमहाभूताचा देह आहे, तोच त्याप्रमाणे विसर्जित केला जातो. त्यावरती शास्त्र असं सांगतं, जो व्यक्ती गेला तो व्यक्ती 3.5 तासानंतर जाळला पाहिजे. ऐका, का? 92,000 किलोमीटरचा प्रवास आहे. कशाचा? मृत्यू लोकात ते स्वर्गाचं शास्त्र सांगतं. तो प्रवास करण्याकरता आत्म्याला 3.5 तास लागतात. या अनुषंगानं त्याचं काय केलं पाहिजे? बरेच लोक म्हणतात, ओ बाबा थांबा, अमुक एवढा तमुक नाही, 3.5 तासानंतर त्याचं करावं. बरेच लोक 1 तासानंतर मेल्यानंतर सुद्धा उठलेले सांगितले. असो, तुम्हाला विषय सांगायचा नाही. याप्रमाणे शास्त्र सांगतं. त्याप्रमाणे जीवनामध्ये मरणाचे काही खुणा सांगितलेल्या आहे. ऐका, ज्या व्यक्तीला नैसर्गिक मृत्यूमध्ये जर ज्या व्यक्तीचं 100, 70, 80, 90, 100 वय असेल, 60च्या पुढे वय असेल, त्या व्यक्तीने जर आंघोळ करताना जर डोक्यावर पाणी घेतलं आणि छातीवर पाणी तेलासारखं जर पडलं, बघा हाताला तेल लावून तेलावर जर पाणी टाकलं कसं पडतं? गोळे गोळे होऊन पडतं का? जर असं जाणवलं तर त्या दिवसापासून मनुष्याचा मृत्यू 1 वर्षाने समजायचा. किती? काय सांगितलं? काय सांगितलं? घरी जाऊन उद्या सकाळी प्रयोग करा, म्हणजे आपल्याला कळलं किती दिवस राहिले. ज्याचे 1 वर्ष झालं त्यांनी पोराकडे चाव्या देऊन टाकल्या पाहिजे. काय मत आहे तुमचं? आणि माझ्या बरोबर लगेच चला पंढरपुरा. याप्रमाणे असे अनेक प्रकार आहे. शास्त्र त्या गरुड पुराणामध्ये सांगितलं जातं. काय मरणाच्या खुणा सांगितलेल्या आहे. ज्या व्यक्तीला, ऐका, ज्या दिवसा जर चांदण्या दिसल्या त्या व्यक्तीचा मृत्यू हा 6 महिन्यात होतो. वर नका पाहू लगेच, बर का? किती? ज्या व्यक्तीला स्वप्न पडलं, गरुड पुराण सांगतोय, ज्या व्यक्तीला स्वप्न पडलं, आपले मुलं आपल्याला घराच्या बाहेर घेतलं, ते मला आता आंघोळ घालतात आहे, त्या दिवसापासून आपल्याला स्वप्न समजून घ्यायचं का आपला मृत्यू 3 महिन्यात फिक्स. त्यात काही संशय? तुम्ही कोणालाही सांगा, कोणाचा वशिला आणा. असं मी 3 घटकापर्यंत मी पाठ करून ठेवलं बरं का. कोणासाठी? सांगण्यासाठी. पण एवढं सांगून तुम्ही घरी गेल्या गेल्या पायाला बसले. आपण अनेक प्रकारचे सांगितले जाते. याप्रमाणे मृत्यूचे लक्षण आहेत. हे लक्षण आपण गरुड पुराणामध्ये वाचून घ्या. पण तुम्ही वाचत नाही, हाच कीर्तनकारांचा सगळ्यात मोठा फायदा आहे. याप्रमाणे आयुष्य थकलं, मनुष्य गेल्यानंतर त्याला त्या स्मशानभूमीमध्ये अग्निडाग दिला. महाराज माझे एकनाथ बाबा सांगतात, महाराज ह्या जीवनामध्ये कुणीच कोणाचं नाही. माझे म्हणती व्यर्थ करशी कटपट, गेला राजा खाली राहिले पळकट, खाली राहिले पळकट, तनाचे भुजगवून ऐसिया देहाची स्थिती, प्रेत अग्नी जळे मिळे मातीसी माती, मिळे मातीसी माती, प्रेत अग्नी जळे मिळे मातीसी माती, माझे म्हणता व्यर्थ करशी खटपट. कोण आहे महाराज? नाही कुणाचे कुणी,
तुझे नवे रे कोणी. बघा जीवनामध्ये काहीच नाही, मनुष्य संपला. स्मशानभूमीमध्ये जळतय प्रेत, जळतय महाराज. ऐका, प्रेतावरती रॉकेल आणि टायर टाकू नका महाराज, तो व्यक्ती पिशाच्या वेणीला जातो. अगदी एकादशीला मेलेला असला तरीही असो. याप्रमाणे जीवनामध्ये असं सांगितलं जातं. हे सर्व प्रकार सांगितले. मनुष्य संपला. तो जो मनुष्य जो आपण जाळण केला, जो जाळला म्हणतो किंवा आपण त्याला अंत्यसंस्कार केले, तो व्यक्ती जातो कुठं? तो व्यक्ती आपल्या बरोबर परत माग येतो, घरी येतो. घरी तो व्यक्ती घरी 3 दिवस राहतो. तुमच्या भागात रक्त विसर्जन किती असतं? दुसऱ्या दिवशी. शास्त्रानुसार 3ऱ्या दिवशी रक्षा विसर्जन करावं. तो व्यक्ती परत आपल्या सोबत येतो आणि रक्षा विसर्जना करता तो आपल्या सोबत आल्यानंतर ते हाडं उचलणं, काय म्हणतात तुमच्याकडं? हाडं, हस्त्या उचलणं. त्या हस्त्या उचलण्याला सुद्धा शास्त्र आहे. ते हस्त्या उचलणं कोणी उचलायच्या? फक्त भाऊबंद आणि घरची माणसं. पाहुण्या रावळ्यांनी त्या हस्त्यांना स्पर्श करायचा. आपले तर फक्त रुपया घेतला का? घेतले रुपया घेतला का? राखीला गेलो? अहो राखीला नाही. असो, याप्रमाणे झालं. तो व्यक्ती परत पुढे येतो. तो व्यक्ती परत घरी येतो. कोण? जो मेलेला व्यक्ती आहे तो. ज्या महिला माझ्या माता माऊल्या दिवा लावून ठेवतात, दिवा, त्या दिव्याच्या ज्योतमध्ये आपण बघा ना, प्राण ज्योत मावळली, ती ज्योतीमध्ये तो राहतो. तो व्यक्ती 3 दिवस घरात राहतो. 3 दिवसानंतर 2 दिवस ओट्यावर बसतो. कोण? मेलेला व्यक्ती ओट्यावर बसतो. म्हणतो, अरे माझ्याबद्दल काही चावलं त्या काय? रामभाऊ पाटील म्हटले, अरे आता गेले पाटील, आपण कशाला जायचं? नाही, तो बसलाय कुठं? ओट्यावर बसलाय. मृत आत्म्याच्या समवेत आपण त्यांच्या घरात जात असताना 10 दिवस वाईट बोलू नये. का? शास्त्र सांगतं. तो व्यक्ती सोबत असतो. 5 दिवस झाले, तो व्यक्ती फेरफटका मारायला निघतो. कुठं? जिथं जिथं त्याची प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे, त्यांनी पैसे ठेवलेले आहे, तिजोरी असेल, कुठेही असेल. अजून सांगू का पुढे जाऊन? एखाद्याकडं उसने दिलेले पैसे त्याच्या सुद्धा भेट घेतो. लोक म्हणतात, महाराज मला काय सांगावं, गळा दाबल्यासारखं वाटलं. भाऊ काहीच नाही, त्याचे पैसे देऊन टाकतो. गुरुवारी तात्या सांगतात, माणसाने मरताना 2 गोष्टी करायच्या बघा. दुश्मनी करून मरायचं नाही आणि कुणाची संपत्ती पैसा बुडवून मरायचं नाही. तोच व्यक्ती चांगल्या कामाला जात असतो. असो, याप्रमाणे मनुष्य थकला. 5 वर्ष झाले, 5 दिवस झाले. 9व्या दिवशी तो संध्याकाळी पुन्हा येतो. म्हणतो, कोणते कोणते भाऊबंद जेवायला आले? एखादा म्हणतो मला जमलं नाही. अरे भाऊ जमलं नाही, नाही गेलं पाहिजे. 10वा झाला, आश्म घेऊन गेला. कावळ्यानं घास घेतल्यानंतर त्याला वर्षपूर्ती म्हणजे स्वर्गाची वाटेकडे जाण्याचा मोक्ष मिळाला म्हटल्या जातं. त्यावेळेस महाराज कावळ्याचा काय संबंध? रामायणात चला, आपली ही भूमी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. कावळ्याचा स्पर्श म्हणजे कावळ्याचं आयुष्य 1000 वर्षाचं. एकदा काय झालं, सीतामाया आईसाहेब बसलेल्या होत्या आणि वरून नारद महर्षीचे पुत्र काकश्री नावाचे ऋषी सांगितले जातात. ते काकश्री नावाचे ऋषी वरतून निघाले. त्या सीतामायाकडे कामिक भावनेनं बघितलं आणि आल्यानंतर असं रामायणामध्ये सांगितलं जातं का त्या सीतामायाच्या करंगळीला चावा कोणी? असे अनेक कावळे आहेत. दिल्लीमधील हत्याकांडासाठी हे कावळेच ना मला कळतं तर बघा. असो, याप्रमाणे मग त्या कावळ्यानं तसं केलं. हीच गोष्ट प्रभू रामचंद्रांना कळाली. प्रभू रामचंद्रांनी जवळच असली दर्भाची काडी घेतली आणि त्या कावळ्याच्या दिशेने फेकली. कावळा पुढं, ती दर्भाची काडी माग, आणि ते म्हणायला लागला इकडं जाय तिकडं जाय. कुठं जायला पण ती काडी तिथंच आहे. म्हटले का हो? मग शेवट प्रभू रामचंद्रांना शरण आले. म्हटले महाराज काही करा देवा, मला वाचवा. म्हटले बाबा मी एक बाणी एक वचनी आहे, एक पत्नी आहे, आता ती काडी आहे ती करता ती तुझा घात घेणार आहे. म्हटले मग मला काहीतरी उपशाप द्या. म्हटले हो उपशाप पाहिजे ना. त्या काडीने त्या कावळ्याचा डोळा फोडला. कावळ्याला किती डोळे? 2. कस काय म्हणता बाबा? तो एवढा लबाड आहे. कोण?
कावळा तो डोळा इकडून दाखवतो आणि तो डोळा इकडून पण दाखवतो. असे अनेक कावळे या जगात पाहायला आमच्याकडं. ते बाबा म्हणतात आमच्याकडे नाही असो. याप्रमाणे त्या कावळ्याला उपशाप मिळाला. प्रभू रामचंद्रांनी उपशाप दिला. काय का बाबा या मृत्यू लोकांमध्ये पिंडदान कर्म होईल. ऐका, पिंडदानामध्ये आणि आता अनेक प्रकारे, माझा वेळ कमी आहे. शास्त्र असं सांगितलं जातं, जर स्त्री असेल तर 42 पिंड केले पाहिजे. बारीक बारीक कशाचे? भाताचे. भात हे आता खूपच वेगळं सांगित. याप्रमाणे वेळ कमी आहे. आता काय सांगावं काय धरावं असा प्रश्न झाला. मला मिळवायचं आहे. याप्रमाणे सांगितलं जातं की 42 पिंड केले पाहिजे आणि मनुष्य असेल तर 21 पिंड केले पाहिजे. त्यामध्ये 3 मुख्य पिंड आहे. त्या मुख्य पिंडामध्ये कावळ्याला वरून जोपर्यंत सांगितलं जात नाही त्याने कोणत्या पिंडाला स्पर्श करावा. ब्राह्मण जर हुशार असला तर ब्राह्मण सांगतो कावळा शिवला, आणि काही ब्राह्मण म्हणतात थांबा जरा, अजून जो पिंड महत्वाचा आहे त्याला शिवला पाहिजे. बाबा बरोबर आहे का? याप्रमाणे सांगितलं जातं. असो, यानंतर कावळ्याचं पिंडदान झालं. त्यानंतर 13व्याचा विधी आहे आणि 13व्याच्या विधीनंतर तो आत्मा त्या मासिक श्राद्धाच्या म्हणजे 13व्याच्या दिवशी त्या इहलोकाची यात्रा संपूर्ण स्वर्गलोकाला जात असतो. आणि स्वर्गलोकाचा काही योजना अंतरा करता त्याचा हा 12 दिवसाचा प्रवास आहे. कोणाचा? त्या आत्म्याचा. त्याचा 12 दिवस, त्याचा 1 दिवस म्हणजे आपला 1 महिना. किती? 5.5 महिन्यात वर्ष श्राद्ध घालणाऱ्यांना ऐकून घ्या. म्हणजे तुम्ही नाही पण इतरांना सांगा. 5.5 महिन्यामध्ये म्हातारा अर्ध्या ठिकाणीच बसलेला आणि यांनी पिंडदान करून मोकळा ना. आणि नंतर जो त्रास होतो म्हणतो बाबा काल सर्पक शांती करायची आहे, नारायण नागबली करायचं आहे. मग तुला असंच आहे. याप्रमाणे सांगितलं जातं. त्या व्यक्तीचा प्रवास चालू झाला आणि प्रवास चालू झाल्यानंतर त्या व्यक्तीनं 12 दिवसाचा प्रवास, 1 महिना, मासिक श्राद्ध. दर महिन्याला आपण एक पितरकरू जेव घालतो. त्या पितरकरूला 12व्या महिन्यामध्ये आज ज्या पितरकरूला तुम्ही जेव घातला असेल त्याला त्या छत्री असेल, चपला असेल, कपडे असेल, त्याला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी आज दिल्या जातात. आणि मग ऐका बरं का, मग आज चित्रगुप्त जो देवाचा सेवक आहे तो आपल्या माणसाला, आपल्या त्या आत्म्याला दुसरी जागा देतो. म्हणजे पुनरपी जन्म पुनरपी मरणम, किंवा उपजते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे ऐसे घटिका यंत्र परिभ्रमेगा. याप्रमाणे सांगता सांगता आपल्या जीवनामध्ये आपण सर्वांनी चांगला विचार करावा. क्षणोक्षणा हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू. याकरिता आपल्याला जो दुर्लभ नरदेह मिळाला आहे तो दुर्लभ नरदेह आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. सावधान विठोबा रखुमार. हरी जय जय हरी जय 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 विठोबा. भजन करणं हे आपल्या जीवनामध्ये महाराज देवे दिला देह भजना गोमटा. जीवनामध्ये भजन करा. मी सांगून गेलो हरीचं मुखात नामस्मरण केलं तर आपल्या जीवनामध्ये पुण्य मिळणार आहे. हरिनाम बोला, प्रभू नाम बोला. या मरणाच्या वेळी काम येईल तुला. याच करता आपण सर्वांनी मस्त निवांत भजन करायचंय. राया माझ्या निवृत्ती राया, निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया. निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया, निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया. सोपान मुक्त बाई ज्ञान सखया, सोपान मुक्त बाई ज्ञान सखया.
आपल्या वडिलांचं वर्ष श्राद्ध करता आईसाहेब सीतामय्या आणि प्रभू रामचंद्र गयेला जी पितृगया सांगितली जाते त्या पितृगयेसाठी गयेच्या ठिकाणी श्राद्ध करण्याकरता गेले. ऐका बरं का, श्राद्ध करण्याकरता गेले. श्राद्ध करण्याकरता सर्व व्यवस्था झाली, नियोजन झालं, पिंडदान करण्याकरता झालंय, पिंडदान ठेवलंय. प्रभू श्री रामचंद्र म्हटले मी जरा व्यवस्थे करून येतं, काहीतरी कामानिमित्त ते थोडेसे बाजूला गेले. आणि तदनंतर सीता आई साहेब आणि पिंड आहे, आणि पिंड आणि तिथं ब्राह्मण आहे, तीनच लोक तिथं आहे. आणि त्याच वेळेस राजा दशरथाचा त्या पितृगयाच्या त्या नदीमधून आहे, त्या गंगेमधून हात वरती आला. ऐका, कुणाचा? दशरथ राजाचा हात वरती आला. आणि हात वरती आल्यानंतर जो पिंड सीतामायाने उचलला तो पिंड दशरथ राजाच्या हातावर, ऐका, दशरथ राजाच्या हातावर तो पिंड ठेवला. हातही अदृश्य झाला आणि पिंडही अदृश्य झाला. बघा मी आता शॉर्टकट मध्ये सांगतोय. त्यावेळेस मग प्रभू रामचंद्र तिकडनं आले, म्हटले का हो इथं तर पिंड होते, ते पिंड गेले कुठं? म्हटले ते राजा दशरथ राजाचा हाताशिवाय तू कपटाची चाव्या सुद्धा कोणाला दिल्या नाही पाहिजे. कोण म्हटलं असं? रामचंद्रने म्हटले सीताई साहेबांना सांगितलंय. आणि सीताई साहेब म्हटले अहो बघा ना इथं विचारा ना. म्हटले कोणाला विचारा? म्हटले कोणाला विचारू? म्हटले ब्राह्मणांना विचारा. पण ब्राह्मण सुद्धा खोटं बोलले. ब्राह्मण म्हटले का हो जर आता खरं सांगावं तर इकडं देवाची पत्नी आहे, खरं सांगावं, आणि त्यानंतर इकडच्या बाजूला म्हटले तर स्वतः देव आहे. मग खोटं सांगावं का खरं सांगावं ते झाले कन्फ्यूज. मग काय करावं? ब्राह्मण देवता म्हटले मी बघितलंच नाही. म्हणजे बघितलं नाही? सीताई साहेब म्हणले तुम्ही काही करा, किती सेवा करा, पण तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आरोग्य व्यवस्थित मिळणार. जो व्यक्ती कर्मकांड ब्राह्मण करतो, जर त्यांच्या हातून काही चुकीचं कर्म झालं तर ब्राह्मण सुखी म्हटल्या जात. तुम्ही घरी जाऊन विचार करा. याप्रमाणे अजून दुसरा प्रश्न विचारला. इथं विचारा म्हणले कोणाला? अहो म्हटले या गंगेला विचारा. गंगा सुद्धा खोटं बोलली. गंगा म्हटली एका बाजूने देवाची पत्नी, एका बाजूने देव आहे, खरं कोणाच्या बाजूने बोलावं? ती म्हटले देवा अहो मी बघितलंच नाही. म्हटले का बघितलं नाही? सीताई साहेब म्हटले तू काही बोल, तुझ्या या नदी पात्रामध्ये तू काही जरी केलं, त्या नदी पात्रातलं हे जल आहे हे बाहेर घेतलं का किडे पडतील. आता गयेला कोण कोण गेलं होतं? गयेला बाबा, गयेतून ज्यावेळेस आपण तीर्थ बाजूला घेऊन गेलो, कशातही आणलं तर किडे पडल्याशिवाय तिथं गेलं. बरं अजून हेच नाही, शाप असा दिला का तुझं पाणी दिसणार नाही. पुढं दिसतं पाणी असतं का? पुढं मग वाळू, बरोबर ना आजी? वाळू बाजूला करायची मग पाणी दिसतं. अशा त्या गयेला सुद्धा शाप दिला. अहो गयेचा विषय सोडा, तिथं गाय होती, गायीने सुद्धा खोटं बोलली. कोण? गाय एकदा खोटं बोलली, गायीला सुद्धा शाप दिला. म्हटले गाई तू खोटं बोलली ना, तू खोटं बोलल्यामुळं तुझं मुख हे पवित्र असणार आहे, तू अपवित्र असणार आहे, आणि तुझी शेपीकडची बाजू जी आहे ती पवित्र आहे. गायीचं दर्शन घेताना कुठून घेतलं पाहिजे? हुशार झाल्या बाया आता. कुठून? मग आता मला सांगा, गायीची पूजा करायला तुम्ही कुठून जाता? खरं बोलायचं आता तोंडाकडूनच जातात ना, हळद कुंकून लावी द्या. पण गायीची पूजा पाठीमागून करायची. ऐका अजूनही त्यापुढे तिथं वड होता. वड कोण? वड. आज काय माझं डोक्यातच होतं, घरी काही कथा ऐकायची नाही, इथं सांगून देऊ. त्या वडाला विचारलं, वडा अरे तू काही पाहिलं का? त्या वडाने सांगितलं मग मी पाहिलं. म्हणले राजा दशरथाचा हात आला आणि त्या हातामध्ये विठ्ठल त्या राजा दशरथांचा हात आला ना, हातावर तो पिंड घेऊन गेलेत. त्या वड एकदा खरं बोलला आणि त्या वडाला सीतामाया म्हटले बस वडा, अरे अनेक माझ्या माता भगिनी आहेत तुझी पूजा करतील. कधी? सावित्री पौर्णिमेच्या दिवशी तुझ्यासाठी उपवास करतील. तुझ्यासाठी नाही तर तुझ्या जर उपवास केला आणि तुझी जर पूजा केली, 7 फेरे दोऱ्याच्या माध्यमातून पूजा करून केले, तर तो जिला जीवनामध्ये मिळालेला पती किती दिवस राहील? 7 जन्म. कोणाला सांगितलं? तो कोणता दिवस? आजचा दिवस. आजच आपले मधुकर पाटील आज आपल्यात नाहीये. हीच वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा
त्याला उपशाप दिला आणि त्यांना वर दिला. याप्रमाणे ते वर्ष श्राद्ध कोणी केलं? प्रभू रामचंद्रांनी सुद्धा केलं. म्हणून आपल्याला करायचंय. अजून कोणी केलं? कर्णाने केलं. कोणी? कर्ण स्वर्गात गेले. देवांच्या पंक्ती बसल्या. सर्वांना पंचपक्वानाच्या थाळी आल्या. ताट आलं. ऐका, जुन्या काळामध्ये जेवण वाढताना ताट झाकून यायचं. सर्वांना ताट वाढले, ताट झाकलेले आहेत. का? दृष्टीदोष विनाशाय. त्याला दृष्टीदोष लागत असते. शास्त्र असं सांगतं, आपण जेवण करत असताना दुसऱ्यानं आपलं जेवण बघू, पंक्तीत नाही बरं का, घरातलं सांगतो मी, त्याला दृष्टीदोष लागत असतो. सर्वांचे ताट ते उघडे गेले आणि त्यावेळेस कारण सर्वांच्या ताटामध्ये पंचपक्वान्नाचं भोजन. ते म्हटले, का हो मला काय? त्यांनी जेव्हा वरती केलं ते म्हटले, सगळे हिरे माणिक सोनं मोती कोणाच्या ताटात? कर्णाच्या. म्हटले, देवा अरे माझ्यावर अन्याय केला. म्हटले, काय अन्याय केला? म्हटले, काय सांगतो काय? अहो सर्वांना जेवण किती गोडधोड आहे, मला काहीच नाही. म्हटले, का बरं काहीच नाही? म्हटले, हे काही आहे, मी काय सोनं नाणं खाऊ? म्हटले, बोलू नको. मृत्यू लोकांमध्ये होता तर तू मतदानाचे पैसे सुद्धा वाटले होते म्हणे. कोण म्हटलं? कर्णाने फक्त दान केलं. कसलं? सोनं नाणं काय असेल ते, एवढं दान केलं. जे आपण मृत्यू लोकात दान करू ते कुठं कामात येणार आहे? स्वर्गाला येणार आहे. याकरता आपण अन्नदान करावं. म्हटले, याला पर्याय काय? म्हटले, जा तुम्ही तुमच्या पित्रांना त्या ठिकाणी जेवू घाला आणि मग तुम्हाला त्याचं पुण्य मिळेल. त्यानंतर कर्ण खाली आले आणि तो दिवस होता भाद्रपद वद्य प्रतिपदा. भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्यापर्यंत, म्हणजे आपल्या हिशोबाने सर्व पित्री अमावस्या, पंधरवाडा म्हणतो ना आपण, पितृपाटा. 15 दिवस ब्राह्मण असतील सर्वांना भोजन दिलं आणि मग स्वर्गाला गेले आणि त्याचं पुण्य त्यांना मिळालं. जीवनात बघा, आपण सर्वांनी दान करावं. दान कसं करावं, कोणतं करावं, अनेक प्रकार दानाचे सांगितले जातात. पण बघा, नाशिवंत देह जाणारं सकळ भागवतामध्ये श्लोक सांगितला जातो, दुर्लभो मनुष्य देव हो देहिना क्षणभंगुर. क्षणभंगूर असलेला हा नरदेह आपल्याला मिळालाय. याकरिता आपण हे ज्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं मधुकर पाटील शिंदे यांच्या आज 1 वर्षाच्या पूर्तीच्या निमित्तानं आपले दीपक भाऊ असतील, त्यांचे लहान बंधू असतील, संपूर्ण हा शिंदे परिवार आहेत. आमचे महाराज दराडे महाराज, मनोहर महाराज दराडे, हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. सर्वांचे आपण सर्व जाणकार श्रोती सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. मधुकर पाटील आपल्यातून आज 1 वर्षापूर्वी गेले. दादा फक्त ऐका, बऱ्याचशांच्या लोकांच्या मनात शंका असेल, बाबा गेलेत आणि बाबा अपघाती गेले. पण एक गोष्ट सांगून जाईल तुम्हाला, आणि ते सांगण्यासाठीच मला असं वाटतं श्री गुरु निवृत्तनाथ महाराजांच्या निमित्तानं मी इथं त्यांच्या काहीतरी सेवेच्या मुळे माझं इथं येणं झालंय. आणि ते जर मी तुम्हाला सांगितलं नाही तर माझ्याही मनाला बोचेल. काय झालं? व्यास महर्षी बरं का महाराज, व्यास महर्षींचा शिष्य. म्हटलं, महाराज तुम्ही तर व्यास महर्षी आहात, तुम्ही मला सांगा का माझं मरण कधी आहे? ऐका बरं का, एवढीच गोष्ट घरी घेऊन जा. माझं मरण कधी आहे? व्यास महर्षी म्हटले, तुझं मरण? अरे काळजी कशाला करतो, चल म्हटले आपण यमाकडे जाऊ. म्हटले यमदंडाकडे जाऊ. व्यास महर्षी निघाले, चला यमदंडाकडे. आता व्यास महर्षी काय? नमस्तुते ते व्यास विशाल बुद्धे. अतिशय विद्वान व्यास महर्षी होते. आणि त्या व्यास महर्षीचा शिष्य आणि व्यास महर्षी निघाले. त्या यमदंडाकडे गेले. यमदंडाला विचारलं, याचं मरण सांगा. व्यास महर्षीना पाहून त्यानं यमदंडाने तर हातच जोडले. म्हटले, महाराज तुम्ही मला सांगितलं असतं तर मी तिकडे आलो असतो. म्हटले, नाही तसं काही नाही. म्हटले, माझा शिष्य आहे, याचं मरण सांगा. म्हटले, खरं सांगू का, माझा काहीच रोल नाही याच्यात. म्हटले, का बरं? मला यमराजाने सांगितलं काय, का त्या निफाडच्या टर्नवर जाऊन उभा राय, तिकडून एक गाडी येणार आहे आणि इकडून एक मोटरसायकलवाला येणार आहे. ह्या दोन्हींची टक्कर जिथं होईल त्यामध्ये टेबल शीट बसणारा 3 नंबरचा माणूस उचलून, कळलं का? एवढंच काम आहे म्हटले माझ्याकडे. म्हटले, हो बरं ठीक आहे, हरकत नाही. मग चला म्हटलं यमराजाकडे. यमराजाकडे निघाले. आता कोण कोण आहे? व्यास महर्षी आहे, यमदंड आहे आणि
त्यांचा शिष्य आहे. ते निघाले, तिघही गेले यमराजाकडे. यमराजाने तर हातच जोडले, म्हटले महाराज आम्हाला सांगितलं असतं आम्ही आलो असतो. नाही नाही हरकत नाही, माझ्या यांचं हे बघायचं म्हटले, माझ्या शिष्याचं मरण. हो ठीक आहे, मरण बघायचं आहे, हरकत नाही, सांगतो तुम्हाला मरण. अहो पण एक सांगू का, माझ्याकडे काहीच नाही म्हटले, मला ज्या वरून याद्या येत्या त्यांच्याच खात्यामध्ये मी भरतो. काय? ज्यांच्यावरून याद्या आल्या त्यांना आम्ही उचलण्याचं काम करतो. म्हटले काय? अहो आमच्याकडे एक चित्र येतं, चित्र, आणि तो चित्र जो पाठवतो ते चित्रगुप्त आहे म्हटले. चित्रगुप्ताने पाठवलं ते आम्ही डाउनलोड करतो. त्या चित्रात पाहिलं नवनाथ महाराज संध्याकाळी उचलायचंय म्हटले त्यांना. कोणाला? बरं वाटलं का? मग तुम्ही राहणार आहे? नाही. अशा प्रकारे चित्रगुप्ताने सांगितलं त्यांना उचलायचंय, हरकत नाही. मी काय सांगतोय, बाबांच्या घटनेबाबतीत प्रत्येकाच्या मनात शंका असेल म्हणून सांगतोय. व्यास महर्षी, चित्रगुप्त, त्या व्यास महर्षीचा शिष्य, ही सगळी मंडळी चित्रगुप्ताकडे गेली. चित्रगुप्त म्हटले महाराज आपला काहीच रोल नाही. म्हटले का? मला मुख्यमंत्र्याने सांगितलं का तसंच तसं पत्र मी तयार करतो. म्हटले कसं? मला विष्णू भगवंताने सांगितलं का जा आता चांदवड तालुक्यामध्ये अमुक अमुक आहे त्याला उचलून आणा. त्याला उचलून आणायचं काम एवढं आहे. म्हटले हरकत नाही. मग काय करायचं? अहो आम्ही तुमच्याकडे आलो. ते विष्णू भगवंत सगळी बसले आणि म्हटले का हो, मग त्या सटवीला बोलावलं. ऐका बरं का, कोण आली? सटवी आली. आणि त्या सटवीला म्हटले चल याचा 7-12 काढ रे. कोणाचा? व्यास महर्षींच्या शिष्यांचा 7-12 काढायला लावला. त्या 7-12 मध्ये ती सटवी, ऐका तुम्ही सगळी मंडळी ऐका, त्या सटवीने लिहिलेलं आहे, त्या सटवीने वाचलेलं एवढं घरात घेऊन जा तुम्ही. त्या सटवीने सांगितलं ह्या व्यक्तीचा मृत्यू हा त्यांचे गुरु व्यास महर्षी, यमदंड, यमराजा, चित्रगुप्त, भगवान विष्णू ज्या ठिकाणी एकत्र येतील त्या ठिकाणी या शिष्याचा मृत्यू निश्चित केलेला आहे. कळलं का? कधी? म्हणजे मरण्याकरता स्वतःहून तो व्यक्ती कुठे गेला? तिथे गेला. म्हणजे दादा निवृत्तीनाथांना मधुकर पाटील घेऊन जायचे होते म्हणून मधुकर पाटलांना म्हटले तुम्ही माझ्या सोहळ्यात या आणि मी तुम्हाला कोणत्या रूपामध्ये घेऊन जाणार. पटलं तर बघा याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये मधुकर पाटील गेले. फक्त एकच विनंती करेल दादांनो, त्या परिवाराला तुम्ही सतत ह्या परिवाराच्या संपर्कात राहा. मला इतकं गोतावळ बघून खूप आनंद वाटला. पण मी विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो, मधुकर पाटलांना जे आयुष्य आपण अल्पावधीचं आयुष्य आपण दिलंय ते आयुष्यामध्ये त्यांच्याकडनं काही चुक्या झाल्या असतील, काही अपराध झाले असतील, ते सद्गुरू निवृत्तीनाथांच्या चरणावर तुम्ही आपण सर्वांनी अर्पण करूया. पण आपले दीपक भाऊ असतील आणि बाळकृष्ण भाऊ ह्या दोन्ही मुलांना दादा त्या मधुकर पाटलांचं पितृछत्र हरपलेलं आहे हे कधीच भासू देऊ नका दादांनो. तुमच्याकडनं अपेक्षा आहे. काय वाटतं? बोला ना. ह्या परिवाराला जोपर्यंत आम्ही विषय मांडला का मागच्या वर्षी जेमतेम 5 लोक सोहळ्यामध्ये गतप्राण झाले, त्यांच्या बाबतीत जो निर्णय रखडलेला आहे तोच निर्णय एका पंधरवाड्यामध्ये ते घेणार आहेत. त्यानुसार त्यांच्या बाबतीत जेही काही असेल ते या परिवारासाठी छोटंसं काहीतरी मिळण्याची आम्ही प्रयत्न करत आहोत. संस्थान या ठिकाणी त्या संपूर्ण दुःखामध्ये सहभागी आहोत. मी व्यक्तिशः गांगुडे परिवाराच्या वतीनं आणि विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या वतीनं, समस्त भजनी मंडळ भेंडाळे असेल, महाजनपूर असेल यांच्या वतीनं बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि झालेली सेवा या क्षणोक्षण हाची करावा विचार करावा या पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान या न्यायाप्रमाणे जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगाप्रमाणे वेळेअभावी काल दिवसभर वारीत असल्यामुळे थोडासा आवाजाला प्रॉब्लेम झाला जरा, त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. अतिशय सुंदर गायक वादक यांच्यासाठी जोरदार सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहे बघा. फक्त आपल्या जीवनामध्ये दादा आपले मुलं सुद्धा यांच्या सोबत ठेवा. कमीत कमी आपल्या मुलांचं पेपरला चुकीच्या कामात नाव येणार
नाही याची तरी मी तुम्हाला गॅरंटी देतो. वारकरी संप्रदायाशी संलग्न ठेवा. पवित्र हिंदू धर्मामध्ये आपण सोबत राहा. वर्षश्राद्ध दशक्रिया हे सतत चालू आहे दादा. ही फॉर्मॅलिटी न करता जीवनात काहीतरी आदर्शवत आपण करावं हेच या शिंदे परिवाराकडून शिकावं. सुंदर अशी हार्मोनियमची साथ, सुंदर असे मृदुंगाचार्य, गायक, वादक, विनेकरी, चोपदार सगळीच मंडळी, सगळे शूटिंगवाले दादा असतील, आपले साऊंड सिस्टीम लॉन्चचे मालक, सर्वच मंडळी, जेवढी मंडळी सर्व शिस्तप्रिय बसली, सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. झालेली सेवा विश्व